नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. बऱ्याच जणांना वाटत असतं की मी एवढी स्वामींची सेवा करूनही आम्हाला स्वामी का पावत नाहीत, का आमचे प्रश्न सुटत नाहीत. आम्ही सेवा करून खूप थकलो आहोत, तरी आमच्या आयुष्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रगतीच होत नाही. तसेच काहींना खूप अडचणी आहेत, त्यांना अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्या सापडत नाही. कायम घरात आजारपण असतं, त्यांना बरं काही वाटत नाही. खूप वर्ष नित्यनियमाने स्वामी सेवा करूनही स्वामींची काहीच प्रचिती येत नसेल, तर अशा लोकांनी सर्वप्रथम तुम्ही जी काही सेवा करत असाल ती निस्वार्थ भावनेने आणि अगदी मनापासून करा. तुमचा स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका. बऱ्याच जणांचं असं होतं की काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या की लगेच स्वामींवरचा विश्वास डळमळीत होतो. स्वामी आपल्याकडे बघतच नाहीत असंही म्हणतात. तर असं होऊ देऊ नका. स्वामींना असं कधीच म्हणू नका की स्वामी हे काम होईल का, मला मार्ग सापडेल का, मी संकटमुक्त होईल ना, मला कर्जमुक्ती मिळेल का. याचाच अर्थ असा आहे की तुमचा स्वामींवर विश्वास नाही. तुम्ही स्वामींना असं म्हणा की स्वामी मला माहिती आहे हे तुम्हीच करू शकता, तुम्ही करणार आहात, तुम्हालाच करायचं आहे, माझी ही इच्छा तुम्हीच पूर्ण करणार आहात. आणि मग बघा, अशक्य ही शक्य करणारे स्वामी तुमची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील, असा माझाही अनुभव आहे. स्वामींवर एकदा विश्वास ठेवला की मनामध्ये किंतु परंतु येऊ देऊ नका. फक्त काहीही झालं तरी माझे स्वामी समर्थ आहेत अशा विश्वासाने सेवा करायला सुरुवात करा. तुमच्याही आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच जणांनी स्वामी चरित्र सारामृताचे 7 पारायण, 11 पारायण, 51 पारायण, 108 पारायण केली असतील. तारक मंत्राची सेवाही केली असेल. स्वामी समर्थ जपही तुम्ही रोज करत असाल, परंतु अजूनही स्वामी अनुभव आला नसेल तर तुम्हाला ही सेवा संकल्प करून करायची आहे. तुमची कोणतीही सेवा असेल, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असेल, गुरुचरित्राचं पारायण असेल, 11 गुरुवार अनुष्ठान असेल, कुठलीही सेवा ही संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. संकल्पयुक्त केलेली सेवा ही पटकन पूर्ण होते. त्यासाठी योग्य पद्धतीने तुम्हाला सर्वात आधी संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुम्ही कोणती सेवा किती दिवस करणार आहात, कशासाठी करणार आहात हे स्वामींना सांगायचं आहे. तर त्यासाठी सेवा कोणती आहे तेही आपण जाणून घेऊयात. तर तुम्हाला स्वामींची जी कोणती आरती येत असेल, आवडत असेल, त्या आरतीचा संकल्प करायचा आहे. तुम्हाला ही स्वामींची आरती तर येतच असेल, परंतु नसेल येत तरीही काही हरकत नाही. गुगलवर सर्च केलं तरीही तुम्हाला स्वामींची आरती मिळून जाईल. तर या आरतीच्या सेवेचा संकल्प कसा करायचा, तर मी 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस रोज दिवसातून 3 वेळा किंवा 2 वेळा एवढ्या आरत्या करणार आहे असा संकल्प करावा आणि त्याप्रमाणे तेवढे दिवस आरतीची सेवा करावी. खूप जण आत्तापर्यंत रोज आरती करत असतील किंवा फक्त गुरुवारी करत असतील, तर आता ही सेवा संकल्प करून करा. तर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम आरती करायची आहे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर आरती करावी, त्यानंतर संध्याकाळी 7च्या आत आरती करावी. त्यानंतर तुम्ही जर वर्किंग असाल, घरी यायला वेळ होत असेल, तर तुम्ही जेव्हा केव्हा घरी याल, म्हणजे यायला 7, 8, 9, 10 वाजले तरी तुम्ही आल्यानंतर हात पाय धुवून पहिले आरती करावी. या सेवेसाठी वेगळी पूजा मांडायचीही गरज नाही. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो, मूर्ती असेल, त्यांच्यासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही कापूर जाळूनही ही आरती करू शकता किंवा दिवा ओवाळूनही ही आरती करू शकता. आरती करताना धूप अगरबत्तीही लावलेली असावी. जेव्हाही आपण आरती म्हणतो, गातो, म्हणजेच आरतीतून स्वामींचं गुणगान चिंतन करतो, त्यावेळी आपण केलेली आरती ही स्वामींच्या कानापर्यंत, मनापर्यंत पोचते. त्यांनाही स्वरबद्ध केलेली ही आरती खूप आवडते. त्यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. तर ही सेवा करण्यासाठी संकल्प करणं का गरजेचं आहे तेही आपण पाहूयात. ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्यानं सांगितलं की माझं हे काम 11 दिवसात पूर्ण करून दे, तर ते काम करण्यासाठी आपण दिवस रात्र एक करतो, पण तेवढ्या दिवसात ते काम पूर्ण करतोच. परंतु जर एखाद्याने आपल्याला नुसतंच सांगितलं की माझं हे काम करून द्या,
तेव्हा मात्र आपण कंटाळा करतो की बघता येईल, नंतर बघू, असं होतं. तसंच संकल्पाचं सुद्धा आहे. जर तुम्ही स्वामींना म्हटलं की मी 7 दिवस, 11, 21, 51 किंवा 108 दिवसांचा संकल्प करत आहे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. अशा वेळी देवालाही वाटतं की आपल्या भक्ताने माझ्याकडे एक शब्द मागितला आहे, 11 दिवसात पूर्ण होण्यासाठी एक इच्छा व्यक्त केली आहे. आता मलाही 11 दिवसात त्याची इच्छा पूर्ण करायची आहे. त्यामुळे तुमची तेवढ्या दिवसातच इच्छा पूर्ण होते. त्यामुळे कुठलीही सेवा ही संकल्पयुक्त असावी. तर अशा प्रकारे तुम्हीही बाकीच्या सर्व सेवा करून थकला असाल तर ही सेवा करून बघा आणि स्वतःच अनुभव घ्या. तुम्हाला ही सेवा कशी वाटली? तसेच तुम्ही जर ही सेवा केली असेल, तुमचा स्वामी अनुभव कसा होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.